सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून आणि दिल्लीमधून दोन महत्त्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. देशाच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टात ज्या घडामोडी चालू असतानाच इकडे महाराष्ट्रात मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंना विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यासाठी त्यांच्याच 3 बड्या नेत्यांनी केल्या सह्या. यामुळेच आले एकनाथ शिंदे पूर्णपणे अडचणीत. आता मित्रांनो, पक्षही जाणार, चिन्हही जाणार, सगळे मंत्रिपदही जाणार आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं सरकार येणार. मित्रांनो, सगळ्यात मोठा पुरावा उद्धव ठाकरेंकडे मिळाला आणि या पुराव्याने मात्र सगळ्यात मोठा ट्विस्ट आणला असून शिंदेंना गटनेते पदावरून हटवण्यासाठी ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या तेच आता मंत्री आणि त्यांची नावं समोर आली असून नेमकं शिंदेगडात चाललं आहे काय मित्रांनो, जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढे जात असताना महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपण्याच्या मार्गावरती आहे. जैसे त्याचे कर्म तैसे अशा प्रकारे लोकशाहीचा हा विजय होताना दिसतोय. ठाकरेंचा नाही तर हा लोकशाहीचा विजय म्हणावा लागेल. कारण हे मित्रांनो तसंच आहे, कारण की एकनाथ शिंदेंना त्यांच्याच पक्षातून आता मोठं आव्हान मिळतं आहे. हे आव्हान असं आहे की एकनाथ शिंदेंची सगळ्या त्यांच्या पक्षपदावरून हकालपट्टी होणार असल्याचं समजतं आहे. मित्रांनो, ही बातमी काय आहे ती आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा जशी उद्धव ठाकरेंशी गद्दारी झाली तशाच प्रकारची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत देखील मोठं बंड होण्याच्या मार्गावरती. ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस एकनाथ शिंदे काही मोजक्या आमदारांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटी गेले. जात असताना त्यांनी मात्र आपल्याला कसं स्पष्ट बहुमत मिळेल याचा विचार केला नव्हता. मात्र हळूहळू काही दिवसानंतर त्यांना ते स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यांनी विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड केली. इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठी चाल खेळली होती. यातच सध्या एकनाथ शिंदे फसले आहेत. आपल्याच सगळ्यात जवळच्या मंत्र्यांकडून एकनाथ शिंदे यांची त्या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सध्या केली जात होती. मित्रांनो, ही बातमी तर आपण बघणारच आहोत की राज्यात नेमकं काय घडतं आहे. एकनाथ शिंदेंना आपला पक्ष, आपलं चिन्ह, आपले आमदार, आपले खासदार या सगळ्यांना सोडून पुन्हा सुप्रीम कोर्टातून मोठी चपराक मिळणार असल्याचं दिसतं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी काल सुनावणीमध्ये एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ती टिप्पणी अशी होती की आम्हाला अपात्रतेबाबत मोठा निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय सबंध देशभरामध्ये लागू होईल. याचा अर्थ असा आहे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची अपात्रता सिद्ध झाली त्यानंतर पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना. या सगळ्या घडामोडी शिंदे सेनेमध्ये वादळ निर्माण करणारे आहेत आणि ते वादळ असं वादळ आहे की ते वादळ शांत वादळ नाही. शिंदे सेना त्या वादळामध्ये पूर्णपणे गुरफटून जाईल आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपली कमाल दाखवतील. आता आपण वळूया त्या महत्त्वाच्या बातमीकडे, ज्या बातमीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पुढील काळात सगळ्यात मोठं बंड होणार आहे. कोणकोणते आहेत ते मंत्री, कोणकोणते आहेत नेते ज्यांनी एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी व्हावी, त्यांना त्या पदावरून काढावं, गटनेते पदावरून काढावं अशी मागणी करून त्यांनी सह्या देखील केल्या होत्या. नेमकं काय आहे प्रकरण मित्रांनो ते बघून घेऊया. ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटली, उद्धव ठाकरेंना सोडून ते पळून गेले, त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 जून 2022 रोजी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या ज्यांनी जारी केलेल्या या प्रेस नोटमध्ये आपण पाहतोय, श्री एकनाथ शिंदे विधानसभा सदस्य शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदावरून तात्काळ दूर करण्यात आले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते या रिक्त पदावरती अजय चौधरी विधानसभा सदस्य यांची एकमताने तात्काळ निवड करण्यात यावी. हे पत्र मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच्यामध्ये सध्याचे मंत्री असणारे उदय सामंत, त्यानंतर मंत्री असणारे दादा भुसे, मंत्री असणारे संजय राठोड तिघांनी सह्या करून एकनाथ शिंदे यांना त्या पदावरून तात्काळ दूर करावे अशा त्यांच्यावरती सह्या केल्या होत्या.
21 जून 2022 रोजी हे पत्र सध्या बाहेर येत आहे आणि याच पत्राचा पुरावा दाखला काढत एकनाथ शिंदेंच्या हातातून पक्ष, शिवसेना सगळंच आता जाण्याच्या मार्गावरती असून आमदार मंत्री देखील त्यांना सोडून जातील अशा प्रकारची अवस्था या एका पत्रामुळे आली. उद्धव ठाकरेंनी 21 जून रोजी हा डाव खेळला होता. त्यामध्ये सध्याचे एकनाथ शिंदेंसोबत असलेले मंत्री हे देखील त्यांच्या विरोधात होते आणि याच कारणामुळे सध्या सुप्रीम कोर्टाचा निकाल फिरतोय आणि याला अनुमोदन दिलं होतं. रवींद्र वायकर हे देखील सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत. म्हणजे इतरत्र मित्रांनो पाहायला गेलं तर मात्र राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना हा सर्वात मोठा पुरावा होता. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. मग ते गटनेते कसे, तर असा प्रश्न पडला आणि सुप्रीम कोर्टाने त्याचवेळी आम्ही ही अपात्रता सिद्ध करतोय असं महत्त्वाची टिप्पणी करून राज्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला. आपल्या सध्याच्या मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंची तेव्हा हकालपट्टी झाली होती, त्यांना ते पदावरून काढलं होतं. आता म्हणजे जैसे त्याचे कर्म तसे फळ, तशा प्रकारची अवस्था सध्या शिंदेगडात झाली असून उद्धव ठाकरे मात्र हे बघत राहत आहेत आणि आगामी काळात सुप्रीम कोर्टातून हा निकाल ठाकरेंच्या बाजूने एकाच या पत्रामुळे येईल हीच मोठी अपडेट आहे. धन्यवाद.